एक विशेष बातमी पाहूया। येणाऱ्या 23 डिसेंबरला मराठा आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे। 17 तारखेला जरांगे या विषयीची घोषणा करणार होते, पण आता बीडमध्ये 23 डिसेंबरला होणाऱ्या जंगी सभेत जरांगे पाटील याविषयी घोषणा करणार आहेत। त्या संदर्भातील हा रिपोर्ट। डिसेंबरला आंदोलनाची पुढील दिशा जाहीर करणार। 24 तारखेपर्यंत आरक्षण न मिळाल्यास थेट भूमिका घेणार। मनोज जरांगे पाटील सरकारला अल्टिमेटम। महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी दिलेली डेडलाईन जवळ आली आहे। डिसेंबरला मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळालं नाही तर असा प्रश्न समाज बांधवांना पडलाय। त्यामुळे आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आंतरवाली बैठकीचं आयोजन पण येत्या सोमवार किंवा मंगळवारी समाजाला दिलेल्या आश्वासनावर मुख्यमंत्री विधिमंडळात भूमिका स्पष्ट करणार आहेत। नंतरच आपली भूमिका जाहीर करण्याचं जरांगे पाटलांनी सांगितलंय। 23 ला घोषणा करणं म्हणजे काय? 23 ला तो 3-4 वाजता कार्यक्रम आहे। रात्रीत तर ते काय करू शकत नाहीत। म्हणजे आम्ही असं ग्राह्य धरणार आहेत मराठी की 24 ला सुद्धा देत नाहीत किंवा देतात, त्यापेक्षा 25 ला करायची गरजच नाही। 23 म्हणजे 24 म्हणून 23 ला आणि म्हणून नाही आम्ही 23 तारखेला आमच्या दिशा ठरविणार आहे। कोटीपेक्षा जास्त मराठी असणार आजच्या म्हणण्यानुसार मोठा शब्द आहे। तर मुख्यमंत्र्यांच्या विधिमंडळातील उत्तरात मराठा आरक्षणाविषयीची राज्य सरकारची भूमिका उलगडणार असा दावा मंत्री शंभूराज देसाईंनी केला आहे। सध्या अधिवेशन सुरू आहे। मराठा आरक्षण या विषयावरती 3 दिवस झाले सलग सभागृहामध्ये चर्चा सुरू आहे। सोमवारी किंवा मंगळवारी या चर्चेला माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उत्तर देणार आहे। त्यांच्या उत्तरामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारची काय भूमिका आहे या सगळ्या गोष्टींचा उलगडा माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या विधानसभेतल्या उत्तरामध्ये होईल। दरम्यान आरक्षणाच्या मागणीवर ठाम असलेले जरांगे पाटलांनी आंतरवाली सराटीत बोलताना ओबीसी मराठ्यांना आरक्षण द्यावं या मागणीचा पुनरुच्चार केला। ते बरोबर बोलते, फक्त काय अर्थ कसा काढायचा याच्यावर नाही समज काय आम्हीच ओबीसी त्यांना माहिती धक्का नाही लागत। ओबीसीत आम्ही आता पंधरावन्न गाव खेड्यातले आम्ही भाऊ भावीत खरंच सांगतो तुम्हाला मी, काही कोणाचं आडी अडचणी असतात तर मदतीला रात्रंदिवस धावायला लागतं। तर मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण का हवंय असा सवाल छगन भुजबळांनी केलाय। इकडे आरक्षण आम्हाला मराठा समाजाला ओबीसी मध्येच पाहिजे म्हणून अट्टाहास चालला, म्हणजे आम्हाला सगळ्यांना बाहेर काढायचं। 24 डिसेंबर पर्यंत आरक्षण मिळालं नाही तर गनिमी काव्यानं राज्याची राजधानी मुंबईत धडकण्याचा इशाराही जरांगे पाटलांनी दिलाय। मुंबई ही देशाची राजधानी आणि आमच्या महाराष्ट्राची शान, तिला बघायला आम्ही जाऊ नये का? जाऊ नये असं काही आहे का? असलं तर सांगून द्यावा तुम्ही, या मुंबईशी तुमचा काही संबंध नाही। सरकारला 1 घंट्याचाही वेळ दिलेला नाही। 24 डिसेंबर दिलेली तीच फायनल आहे, फक्त 23 ला आमच्यावर घोषणा करायची वेळ येऊच नये। ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्याची भूमिका वारंवार बोलून दाखवणारे मुख्यमंत्री शिंदे आता विधिमंडळात नेमकी काय भूमिका मांडतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। जर 24 तारखेपर्यंत आरक्षण मिळालं नाही तर मात्र जरांगेंच्या आंदोलनाची दिशा काय असेल ते 23 तारखेलाच स्पष्ट होईल। सचिन बडेसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।